नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। काल आपण जे काही डिस्कशन केलं किंवा आजचं जे काही बजेट आलेलं आहे, आज निर्मलाताई आल्या, त्यांनी बजेट सादर केलं आणि ज्याची भीती होती तेच झालेलं आहे। म्हणजे एवढ्या दिवस जे ओरडत होते ना, यूट्यूबर्स असतील, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असतील किंवा इतर जे लोक आहेत की मार्केट ओव्हर व्हॅल्यू आहे, आपल्या मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे किंवा इतर काही, त्यांच्या सगळ्यांसाठी आज स्टेज सेट झालेला आहे। हे लक्षात घ्या, त्यांच्यासाठी काय झालेलं आहे, आज स्टेज सेट झालेला आहे। म्हणजे मार्केटमध्ये जे काही ओव्हर व्हॅल्यू असेल किंवा कंटिन्युअस नवीन हाय बनताना जो पाहायला मिळत होता ना, त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी जे काही पाहिजे होतं ना माल मसाला, तो सगळा आजच्या बजेटमध्ये पाहायला मिळालेला आहे। मग तो एसटीटी वाढताना असू द्यात किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन असू द्यात किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असू द्यात किंवा एफएनओच्या विषयीच्या ज्या काही चर्चा आज आलेल्या आहेत, बाकी तुम्हाला बजेटचं जे अनालिसिस आहे ते सगळं मिळून जाईल, पेपरला येईल किंवा यूट्यूब चॅनल्स असतील तिथे मिळून जाईल। या सगळ्यांनी आता एक टोन सेट केलेला आहे की मार्केटमध्ये एक चांगलं करेक्शन येणं गरजेचं आहे किंवा ते पेंडिंग आहे। त्याच्यासाठीची जे काही कारण पाहिजे होतं ना, ते आपल्याला बजेटने दिलेलं आहे। फक्त आता कन्फ्युजन काय आहे, सगळ्यांना हे कन्फ्युजन असणार आहे की मार्केटमध्ये एक बजेटचं जसं भाषण संपलं तसा एक शार्प कट आलेला आहे आणि त्यानंतर मार्केटने काय केलेलं आहे, कंटिन्युअस वरती येऊन जिथून आज फॉल सुरू झालेलं होतं तिथेच येऊन बंद झालेला आहे। इथे काय होऊ शकतं, हा जो मूव आहे ना, हा ट्रॅप असू शकतो। आता हा ट्रॅप नाही, हे कधी ठरणार आहे, जर मार्केट जी बेसिक रेजिस्टन्स लेवल त्यासाठी बनलेले आहे त्याच्यावरती जर सस्टेन करत आहे तर समजून घ्या की मार्केट हे इग्नोर करणार आहे, जे काही आज झालेलं आहे ते इग्नोर करणार आहे आणि तिथून वरती जाईल। मग 25,000 असेल किंवा 26,000 ज्या काही वरती लेवल आहेत तिकडे जाण्यासाठी तयार होणार आहे। पण जोपर्यंत ती लेवल आता ब्रेक होत नाहीये ना, तोपर्यंत आपण डाऊन साईडचेच ट्रेड प्लॅन करायचे आहेत। म्हणजे जरी मार्केटमध्ये काही स्ट्रक्चर बदललं नसलं, सध्याला जर स्ट्रक्चरचा विचार करायचा झाला तर वीकली अनालिसिस किंवा वीकली कॅन्डल जी आहे त्यामध्ये एक चांगलं फॉर्मेशन बनताना पाहायला मिळणार आहे। ही कॅन्डल खूप इम्पॉर्टंट असणार आहे। म्हणजे एक चांगली ग्रीन कॅन्डल, त्यानंतर एक शूटिंग स्टार, आणि जर ही कॅन्डल रेडमध्ये बंद होतीये ना, तर एक इव्हिनिंग स्टारचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे इथे कुठेही ही बंद होतीये, आज आहे मंगळवार, म्हणजे अजून 3 दिवस बाकी आहेत, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, जर ही कॅन्डल इकडे येऊन कुठेतरी बंद होती ना, तर एक चांगलं निगेटिव्ह फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतर मग आपल्यासाठी या लेवल ओपन होत आहेत, त्या आहेत 23,500। खरं तर या व्हिडिओचा तो विषय नाही, आपण त्यामध्ये नंतरून चर्चा करूयात की काय होते। आता फक्त आपल्याला उद्या कशा पद्धतीने प्लॅन करता येऊ शकतो ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि आज काय करणं गरजेचं होतं हे पाहूया। कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं, 2 लेवल मार्क केलेले होते। क्लिअर कट वरती होती ते 24,600 आणि 650 आणि डाऊन साईडची जी होती ती होती 24,350। आणि यासाठी डिस्कशन हे झालेलं होतं की जसं भाषण संपेल, म्हणजे 12च्या नंतर जी काही मुवमेंट असेल, म्हणजे याच्या वरती निघू द्यात किंवा याच्या खाली निघू द्यात, डेफिनेटली त्या साईडचा आपण ट्रेड प्लॅन करणार आहे। आणि अगदी जर डाऊन साईड ब्रेक होते तर 24,150 आणि 24,000 सुद्धा आपल्याला लेवल पाहायला मिळतील। हे आपलं कालचं डिस्कशन होतं। जसं 12 वाजले आणि भाषण संपलं तर या 3च कॅन्डलमध्ये आपल्याला जे टार्गेट आहे अगदी 24,075 जाताना पाहिलं। म्हणजे जर इथे तुम्ही कुणीही ट्रेड प्लॅन केला असेल तर खूप चांगले रिटर्न इथे मिळालेले असणार आहेत। फक्त आता त्यानंतर काय झालं, ही जी मुवमेंट होती, ज्या पद्धतीचं बजेट आहे ती कंटिन्यू होणं गरजेचं होतं। पण लक्षात घ्या, मी हे खूप वेळा बोलून झालेलं आहे किंवा तुम्हीही ऐकलं असेल खूप ठिकाणी, हे की जे सर्वांना वाटतं ना ते मार्केटमध्ये होत नाही। इथे ज्या पद्धतीच्या न्यूज येत होत्या, म्हणजे न्यूज चॅनल असतील, यूट्यूब असतील किंवा तुमचंही जे काही नॉलेज असेल त्यानुसार तुम्हाला सगळ्यांना जाणवत होतं की मार्केटविषयी निगेटिव्ह न्यूज आहेत, म्हणजे मार्केट फॉल होणार आहे। म्हणजे काय झालं, जे रिटेलर आहेत ना त्यांना इथे सगळ्यांना ट्रॅप केलेलं आहे। जे प्रीमियम हाय होते ते खाण्याचा प्रयत्न झालेला आहे। फिन निफ्टीमध्ये जी एक्सपायरी होती तिथे सगळे जे प्रीमियम होते ना ते डीके करण्याचं काम आज दिवसभरामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळे ही जी मुवमेंट आहे ना ती अतिशय चांगली मुवमेंट आहे असं समजू नका। परत बजेटसाठी ज्या काही स्ट्रॅटेजी बनवल्या होत्या, बजेटसाठी 2 लोक स्ट्रॅटेजी बनवतात, एक आहे बायर, एक आहे सेलर। सेलरला काय वाटत असतं की मार्केटमध्ये काही होता कामा नये, एक साईडवेज मार्केट राहावं आणि त्यामध्ये पूर्ण प्रीमियम त्यांना खायला भेटावं। बायरचं माइंडसेट असा असतो की एक ट्रेंडिंग मूव्ह येऊ द्यात, मग तो अपसाईडचा असू द्यात किंवा डाऊन साईडचा असू द्यात। आज काय झालं, सुरुवातीला ट्रेंडिंग मूव्ह आहे असं वाटत होतं, म्हणजे इथे सेलरचे स्टॉप लॉस खाण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा वरती आला। आणि ही जी मुवमेंट आहे ना त्यामध्ये प्रीमियम जसे पाहिजेत तसे वाढताना पाहायला मिळाले नाही, म्हणजे दोघांनाही बऱ्यापैकी ट्रॅप करण्यात आलेलं आहे। एकंदरीत सेलर्सचा दिवस तरीही त्या मानाने बरा गेला असेल। ही जी एक मुवमेंट सोडली तर त्या मानाने बरा गेला असेल। आता आपण कशा पद्धतीने अप्रोच किंवा काय प्लॅनिंग आपलं असू शकतं, जर तुम्ही ऑप्शन बायर असाल किंवा फ्युचरमध्येही ट्रेड करत असाल तर लक्षात ठेवा, वरती जोपर्यंत 24,650 ब्रेक होत नाहीये ना तोपर्यंत कोणत्याही बाईंग पोझिशनमध्ये कॉन्फिडन्स असला नाही पाहिजे। म्हणजे इथे तुम्ही क्वांटिटी कमी करा किंवा तुमचा स्टॉप लॉस सेल करा, छोटे मोठे स्टॉप लॉस ठेवा, परंतु जी
मोठी पोझिशन ज्याला आपण म्हणू शकतो ओरिजिनल पोझिशन ती आपली बनणार आहे 24,650 ब्रेक झाल्याच्या नंतर कॉल पोझिशन मग त्यानंतर 24,850 जो काही नवीन ATH आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि त्यानंतर मग 25,000चा विचार करू शकतो. 25,000 उद्या शक्यता कमी आहे परंतु त्या दृष्टीने आपण विचार करू शकतो कधी त्याच्यावरती निघलं. पहिला मेन रेजिस्टन्स तर उद्या 550 आहे. त्यानंतर जे ओपनिंग आहे ते आहे 550 किंवा 600 आणि 650 हे 3 महत्त्वाचे रेजिस्टन्स आपल्याला फेस करायचे आहेत. डाऊन साईड सुद्धा लगेच आहे का जर तुम्ही या पद्धतीने ड्रॉ केलं तर डाऊन साईड लगेच आहे का तर नाही. याच्या खाली जर निघतोय ना आपण तर एक 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती तुम्ही चेक करा याच्या खाली म्हणजे 24,400 इथे कुठेतरी क्लोजिंग येत आहे तर जर 24,460 ब्रेक झालं तरीही आपल्याला डाऊन साईडचं सिग्नल मिळणार आहे. परंतु 24,400च्या खाली मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा एखादी पहिलेच गॅप डाऊन होऊन सस्टेन करून थोडा वेळ मग ब्रेकडाऊन येतोय 24,400च्या खाली डेफिनेटली तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. जो आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे 30 ते 35 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असला पाहिजे. 1:2 1:3 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि जर लेवल वाईज डिस्कशन करायचं झालं आज जरी सर्व लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाल्या तर जी मेन लेवल आहे ज्याच्या खाली की आपल्याला 5 मिनिटाची कॅन्डल नाही बंद होताना पाहायला मिळाली अगदी लाईनवरती झाली ती लेवल आहे 24,150. मग डायरेक्ट 24,150 प्लॅन करण्यापेक्षाही मध्ये आहे 24,360 आहे 24,240 आहे आणि 24,150 या लेवल आहेत. आणि फायनल जी लेवल येते उद्यासाठी ती असणार आहे 24,000 ते 24,050 या दरम्यान जाणार आहे. आणि याच्याही खाली जर मार्केट खाली क्लोज होते पहा जर इथे कुठेतरी क्लोजिंग असतं ना तर आपण डायरेक्ट शॉर्ट पोझिशनचा विचार केला असता. परंतु मार्केट इथे येऊन बंद झाल्यामुळे थोडी कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने प्लॅन करायचं. पण जोपर्यंत 650 निघत नाही तोपर्यंत कोणत्याही कॉलच्या पोझिशनमध्ये आपल्याला बसता येणार नाही. डाऊन साईड तुमची 24,400च्या खाली किंवा 24,450च्या खाली जरी थोडा वेळ सस्टेन केला तरीही जो काही फॉर्मेशन बनेल त्याचा हाय तुमचा SL असणार आहे. आणि मग तुम्ही 1:2 किंवा 1:3 या पद्धतीने किंवा ज्या लेवल आहेत त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. पण एक कट येणं ची शक्यता खूप जास्त आहे मार्केटमध्ये प्रॉफिट मिळण्याची. कारण का हे ट्रॅप असू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवा. हा ट्रॅप असू शकतो की सगळ्यांना वाटत होतं की आता फॉल होणार आणि त्यानंतर सगळ्यांच्या पोझिशनचे जे SL आहे ते घेत मार्केट वरती आलेलं आहे. बाकी थोडं सावध ट्रेड करा. एक डिसिजन घेऊ द्यात मार्केटला की काय घ्यायचे. कारण का नॉर्मली तुम्ही कोणतेही इव्हेंट पहा इव्हेंटच्या दिवशी जी मुवमेंट येते ना ती वोलटाईल असते खूप जास्त वोलटाईल असते. परंतु त्यानंतरच्या दिवशी नेक्स्ट डेमध्ये जी मुवमेंट येते ना ती अतिशय क्लिअर मुवमेंट असते. मग ती अपसाईड असू द्यात डाऊन साईड असू द्यात. महत्त्वाची लेवल उद्या ब्रेक होताना पाहायला मिळाले. मार्केट समजा गॅपअपच होतोय थोडं सस्टेन करते 600 ब्रेक करते डेफिनेटली 600-650 ब्रेक करते एक चांगली मुवमेंट. मग ती उद्या आणि परवा कॅरी करता येईल तुम्हाला. किंवा डाऊन साईड जाते तर क्लिअर कट मुवमेंट शक्यतो पाहण्याची शक्यता जास्त आहे की क्लिअर कट मुवमेंट मिळू शकते. हे खूप वेळा प्रत्येक इव्हेंटच्या नंतर पाहायला मिळतं. नॉर्मली तुम्ही बॅक टेस्टिंग करून पहा त्याचे तुमच्या लक्षात येईल. तर त्यासाठी तयार राहायचं आहे. तर दुसरा महत्त्वाचा इंडेक्स आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट आज सुद्धा मिसिंग आहे. म्हणजे जरी वाटत असलं आपल्याला एक टाइमला 600-700 पॉईंट आपण डाऊन होतो परंतु ती मुवमेंट नाही आहे ज्याची वाट आपण पाहत होतो. पण उद्या कदाचित एक्सपायरीला ती मुवमेंट येऊ शकते आणि जर एक्सपायरीला ती मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते तर फायनल टार्गेट हे 50-500 पर्यंत जाऊ शकतं. लक्षात घ्या. म्हणजे इथे जिथे आहोत ना आपण तिथून 1200-1300 पॉईंट कदाचित ते 50,000 सुद्धा येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये ते पोटेन्शियल आहे की मोठे टार्गेट हिट करण्याची किंवा मोठी मुवमेंट देण्याची. अपसाईड आता कमीत कमी 52,300 लक्षात घ्या. कमीत कमी 52,300च्या वरती जोपर्यंत 15 मिनिट तरी ॲटलिस्ट आपण बंद होत नाही कॉल साईडचा ट्रेड बनत नाहीये. ज्या पद्धतीने आपण फॉल पाहिलेला आहे आज लोअर हाय फॉर्मेशन बनवत इथे थोडं ब्रेक होताना पाहायला मिळालेलं आहे परंतु अजून त्याच्यावरती नाहीये. मग मार्केट तुम्हाला जो ट्रेड आहे तो याच्या खाली बनवू शकतो किंवा अगदी सरळ 51,500 ब्रेक होताना तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. मार्केट जर फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप ओपन पुन्हा खाली येते ना तर 51,500 ब्रेक होताना तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. याचं फायनल टार्गेट मोठं टार्गेट जे आहे ते 50-500 ठेवू शकता. पण कधी जर या पद्धतीच्या मोठ्या कॅन्डल बनतायत ना तर तुम्ही मोठं टार्गेट ठेवा. जर या पद्धतीने छोटे छोटे कॅन्डल बनताना पाहायला मिळतात ना तुम्हाला तर मग तुम्ही जे आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे 1:2 1:3 या पद्धतीचं प्लॅनिंग करू शकता. मग त्यामध्ये हा जो लो बनलेला आहे 51,350च्या आसपास ते एक टार्गेट असणार आहे. 51,000 हे दुसरं टार्गेट 50,800 हे तिसरं टार्गेट. या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. पण डाऊन साईडचा व्यू थोडा जास्त आहे लक्षात घ्यायचं. मार्केट बेरिश अजूनही झालेलं नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचं ज्या पद्धतीचं फॉर्मेशन बनतंय आपण जे कॉल साईडचे ट्रेड आहोत ना त्या महत्त्वाच्या लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगले ट्रेड बनणार नाही. याच्यात काय होईल हे 300-400 निफ्टीमध्ये असेल किंवा 500-600 पॉईंट
जे बँक निफ्टीमध्ये आहेत ते मिस होतील, ते होऊ द्यात, पण जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही अपसाईडचा ट्रेड इथून प्लॅन करायचा नाहीये. उलट गॅप अप ओपन होऊन जर खाली येते चांगला ट्रेड बनू शकतो. हा गॅप अप ओपन होते, थोडा वेळ सस्टेन करते आणि ब्रेकआउट येते, तर ती सुद्धा एक क्लीन मुवमेंट असणार आहे. पण ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या ब्रेक होऊ द्यात. बजेटविषयी जे काय आहे त्याविषयी आपण नक्कीच एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात किंवा एखाद्या मीटिंगमध्ये नक्कीच त्याविषयी चर्चा करूयात. मी टेलिग्राम चॅनलला सुद्धा त्याविषयी माहिती वेळोवेळी देत राहील. पण थोडं सावध राहा. तुमचा पोर्टफोलिओ जो असेल ज्याच्यामध्ये वीक स्टॉक आहेत त्यांच्यावरती थोडं लक्ष ठेवा, की ज्यांचं फंडामेंटल वीक आहे त्यावरती थोडं लक्ष ठेवा. चांगले फंडामेंटलचे लॉंग टर्मचे असतील तर काही घाबरण्याची गरज नाही एवढे, परंतु जे स्टॉक वीक आहेत किंवा ज्यांचं फंडामेंटल थोडं वीक आहे त्यावरती थोडं लक्ष ठेवा. त्यामध्ये पहा कशा पद्धतीची मुवमेंट येते पुढील 1-2 दिवसात आणि मग त्यावरती डिसिजन घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि आज स्पेशली आज तुम्ही बजेटमध्ये काय झाले, ट्रॅप झालेला आहात, प्रॉफिट केलेला आहात किंवा अवॉइड केलेला आहे हे नक्की कळवा. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.